नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे सारा क्रिएशन या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की दीप अमावस्येला काय करायला पाहिजे किंवा दीप अमावस्या कशी साजरी करावी. चला तर पाहूयात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना कशा प्रकारे ओवाळण्याची प्रथा आहे, चला तर जाणून घेऊयात. आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगितलं आहे. बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहीत असतो, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाहीत. यामुळे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस मानला जातो. पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळायची प्रथा आहे. ती का, जाणून घेऊयात. भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला फार महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असे मानले जाते. काय आहे कथा? यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई-गुरांचा मृत्यू होऊ लागला, तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धर्म, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे, अशा प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी असमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवस असे म्हटले जाऊ लागले. लहान मुलांना का ओवाळावे? प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छाने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजची मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध कृष्ण कथेत आहे. म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते व मुलांना ओवाळले जाते. धन्यवाद.